नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आंदोलनाचा एल्गार आंदोलन जे आहे त्या आंदोलनाचा आजचा हा 6वा दिवस. आपल्या सगळ्याला माहिती आहे, लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा किंवा प्रिंट मीडिया म्हणा याच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला जी माहिती आहे, अपडेट्स जी आहे ती मिळत जातात. आणि तीच माहिती जी आहे ती नेमकं काल आणि आज या 2 दिवसाचा अपडेट या माध्यमातून तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. कारण काल दिवसभर या आंदोलनाचं तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम जी आहे ती करता आलं नाही किंवा तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकली नाही. काल दिवसभरामध्ये जवळपास 4-5 आमदारांनी आपल्या या एल्गार आंदोलनाला भेट दिली. अक्षरशः संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत या आंदोलनामध्ये जी काही विधानसभा सिंदखेड राजा इथले मनोज कायंदे सर आहेत त्यांनी येऊन भेट दिली. आणि त्यांनी भेट दिल्याच्या नंतर त्यांनी एक मागणी जी आहे ती लावून धरण्याचं आणि 100% ते मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. ते म्हणजे कोणती, तर आश्रमशाळा आणि समाज कल्याणच्या शाळा ज्या आहेत ते पवित्र पोर्टलला मोठ्या संख्येने कशा आणता येतील याचा पाठपुरावा करू. आणि सभागृहामध्ये रात्री बोललेत, पण त्यांनी उशिरा त्यांचं सभागृहामध्ये सदनामध्ये भाषण होतं, त्या ठिकाणी बोललेत. आपल्याला त्याचा हे जे व्हिडिओ जे आहे ते आपल्याला मिळालेला नाही. जसाही मिळेल तसं आपण तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. काल आपल्याला त्यांनी जवळपास 20-25 मिनिटं उशिरा आंदोलक आपले घरी गेल्याच्या जिथे राहायची व्यवस्था आहे तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला वेळ दिलेला होता. साधारणतः अर्धा तासाच्या आसपास त्यांनी आपल्या सोबत होते. आणि स्वतः त्यांनी त्या कमिटीवर मेंबर्स असल्यामुळं भविष्यामध्ये मंत्रालयीन स्तरावरील जे काही त्या कमिटीचे सदस्य घेऊन किंवा त्या विभागाशी जे काही सचिव आहेत किंवा अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी आपण मीटिंग लावून तो निर्णय जो आहे तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी यशस्वी होईपर्यंत आपण पाठपुरावा करू असा त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. सोबतच काँग्रेसचे संजय मेश्राम सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दिलेला होता. त्यांनी पण आपण लक्षवेधी लावली, काँग्रेसच्या माध्यमातून अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं होतं. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे, विजयजी वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आपण आपलं शिष्टमंडळ जे आहे त्यांना सकाळी भेटलं होतं. आणि 2 दिवसामध्ये अर्थात काल त्यांनी लक्षवेधी पण फार मोठ्या स्वरूपामध्ये लावलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जे आहे ते जिल्हा परिषदेच्या जागा किती रिक्त आणि ती चुकीची आकडेवारी जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. आणि प्राथमिक माहिती जी आहे ती जवळपास 37,000 ज्या जागा रिक्त आहेत ते आपल्याला कळालेली आहे. म्हणजे रिक्त आकडा इतका कळाला आहे. तर या योजना ज्या आहेत चुकीच्या, जसं की आश्रमशाळा आहे, संच मान्यता धोरण आहे, कंत्राट शिक्षक भरतीचा विषय आहे, समाज कल्याणच्या जागा आहेत, मनपाच्या जागा आहेत. तुम्ही विचार करू शकत नाही इतकी पदं जी आहे ती या भरतीमध्ये येऊ शकतात. फक्त कारण आहे त्याला आपला पाठपुरावा असणं महत्वाचं आहे. आपली दिशा योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी असणं महत्वाची आहे. आपण जेव्हा टास्क देतो तेव्हा तो टास्क कंप्लीट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जेव्हा आपण आंदोलन छेडतो तेव्हा आंदोलनाला सुद्धा येणं तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर मग ठीक आहे, करते ना कोणीतरी की मग आपल्याला घरी माहिती मिळते ना, आयतं मिळते ना, अशा पद्धतीची तुमची जर भूमिका राहिली तर मग नक्कीच तुमच्या माती अपयश पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. कारण एक दिवसानं सिनियरिटीमध्ये राहिलेले उमेदवार जे आहेत ते सेकंड फेज मध्ये आपल्याला आढळून येतात. आणि ते उमेदवार या ठिकाणी नैराश्य जे आहे त्यांच्या आयुष्यामधले ते तुमच्याही आयुष्यामध्ये येऊ शकते कधी, जर आपण दिला टास्क, आपण केलेल्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद नाही दिला तर. आणि काल अतिशय महत्वाचं जे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे लोहारा उमरगा मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते शिक्षकच होते. त्यांनी सुद्धा आपला जो काही मुद्दा आहे तो लावून धरणार आहेत. आणि त्यांनी सभागृहामध्ये दुसऱ्याच दिवशी ते मुद्दा लावून धरलेला होता. सोबतच एकनाथ शिंदे साहेबांचे OSD जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाचे त्यांचे OSD होते, वैद्यकीय कक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे एक जे काही मंगेशजी चिवटे साहेब आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेट दिली. आणि साधारणतः 20-25 मिनिट आपल्या सोबत होते. त्यांच्याशी माझा संवाद होत असतो. त्यांनी कायम आपल्यासोबत पाठिंबा दिलेले आहेत आपल्या मागण्यांना. त्यांनी याच्या पूर्वी सुद्धा प्रयत्न केलेले होते अगोदरच्या भरतीमध्ये. आणि आता पूर्णपणे ही भरती प्रक्रिया कंप्लीट होईपर्यंत त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की तुमच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण होईपर्यंत मी सोबत आहे आणि योग्य तो
पाठपुरावा आहे तो करेल आणि एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट करून देण्याचं त्यांनी काल वचन दिलेलं आहे. मात्र संध्याकाळी 12:30 वाजेपर्यंत आम्ही प्रयत्न केला. संध्याकाळी 12:30 वाजेपर्यंत पक्षांच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी पक्षांची मीटिंग असल्यामुळे रात्री 12:30 वाजेपर्यंत त्यांची आपली भेट होऊ शकली नाही. मात्र आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची आपली भेट होणार आहे आणि नक्कीच त्यांनी भेट करून दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपली जी काही मागण्या आहेत 100% समोर जाणार आहेत. आणि जे काही मागण्या आपल्या आहेत रास जे की आपण भुसे साहेबांकडे भेटीचं प्रस्ताव जो होता तो एकदा भेट घेतल्याच्या नंतर तो टाळलेला आहे. कारण तीच भुसे साहेब पुन्हा पुन्हा म्हणजे निर्णय क्षमता जी आहे ती त्यांच्याकडे नाहीये, त्यांच्यावर अंकुश आहे. तर ती म्हणजे कोणाची तर एकनाथ शिंदे साहेबांचे. ते निरंकुश नसल्यामुळे आपण जी व्यक्ती निरंकुश आहे त्या ठिकाणी आपण भेटीची जी काही डिमांड आहे ती केलेली आहे. आणि आज नक्कीच एकनाथजी शिंदे साहेब यांची आपली भेट होईल आणि जसंही भेट होईल ती आपण तुम्हाला त्याची अपडेट देऊया. सोबतच काल सायंकाळी उशिरा शिक्षक आमदार कोकण मतदारसंघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्याशी सुद्धा भेट झाली. आमचे कनाके सर आहेत त्यांनी सुद्धा त्यांची भेट घेतलेली होती आणि काल एकदा पुन्हा उशिरा आपण त्यांची भेट घेतलेली आहे. नक्कीच त्यांनी पण ही मुद्दे जे आहेत समूह शाळा, कंत्राट शिक्षक भरती, नवीन संच मान्यता, जुनी संच मान्यतेनुसारच भरती प्रक्रिया राबवावी किंवा जुनी संच मान्यता ग्राह्य धरण्यात यावी ही मुद्दे लावून धरणार आहेत. आणि रोहित पाटील जी यांना सुद्धा आपण त्या पद्धतीचे निवेदन दिली होती, त्यांनी सुद्धा काल लक्षवेधीमध्ये चर्चा केलेली आहे. नक्कीच आपल्या या मागण्यांना चोहू बाजूने जो आहे मीडिया म्हणा, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, समाज माध्यमातून चौफेर जे आहे ते मागण्यांना आपल्या त्या ठिकाणी पाठपुरावा म्हणजे यश मिळत आहे. नक्कीच सत्ताधारी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी यश त्यांच्या माध्यमातून सुद्धा यश मिळेल. फक्त एवढंच की जो आपण दिलेला टास्क आहे ते कंप्लीट करत राहा आणि सोबत राहा, विश्वास ठेवा, नक्कीच लढू आणि जिंकू. तुर्तास थांबतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. आणि बाहेर गावून दुरून जर कोणी आंदोलनाला आज निघणार असाल, स्थानिक सोडता, विदर्भातील उमेदवार सोडता, दुरून जर कोणी येत असाल तर कृपया तुम्ही आता येण्याचं थांबवा. एवढंच सांगेल सध्याच्या स्थितीला. कारण आज बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हाती लागणार आहेत. आणि जवळचे कोणी उमेदवार असतील 11 जिल्ह्यातले, विदर्भातल्या, तुम्ही येत असाल तर नक्की या, तुमचं स्वागत आहे. मात्र फार दुरून म्हणजे कोकणातून कोणी येत असेल किंवा कोल्हापूरतून कोणी येत असेल, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कोणी येत असेल तर कृपया आपण येऊ नका. कारण आपली आज जी आहे ती एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट होणार आहे. त्यामुळे तुम्ही नाही आलात तर चालते. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही विदर्भातील असाल तर इथलेच असाल तर या तुम्ही. आणि जे काही अपडेट आहे ते तुम्हाला कळवली जाईल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला कळवा. थांबतो.